खमंग आणि चटकदार मालवणी पदार्थांचा रंगतदार शो आता घराघरात। मालवणी स्वाद, सिंधुदुर्ग लाईव्ह आणि लुपिन फाउंडेशन यांचं आयोजन। मालवणी स्वाद पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर। नमस्कार, मी भावना प्रभू तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत कोकणातील खास आणि पारंपरिक पदार्थ, तो म्हणजे पातोळ्या। मंडळी, हल्ली पातोळ्या करताना हळदीच्या पानांचा वापर केला जातो, परंतु पारंपरिक पद्धतीनुसार पंगेरा नावाची वनस्पती जिच्या पानांचा वापर पातोळ्या करताना केला जात असे। सध्या ती वनस्पती आणि ती पानं कुठेच उपलब्ध होत नाही, त्यामुळे आपण आज हळदीच्या पानातील पातोळ्या बघणार आहोत। चला तर मग माझ्या आजीच्या स्वयंपाक खोलीत पाहूया हळदीच्या पानातील पातोळा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य। पातोळ्यांसाठी इथे आपण 3 वाटी रवा, 1 काकडी जी किसून घेतलेली आहे, 1 नारळाचं खोबरं ज्यामध्ये गूळ, मीठ, वेलची, तीळ टाकून पाकवून घेतलेलं आहे, थोडंसं चवीपुरतं मीठ, हळद आणि हळदीची 10 ते 12 पाने। आता पाहूया पातोळ्या करण्याची कृती। इथे आपण चुलीवर कढई ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये आता आपण किसलेली काकडी टाकून घेणार आहोत। ती थोड्या वेळ शिजू द्यायची आहे। काकडीच्या रसामध्येच आपल्याला ती काकडी छान शिजवून घ्यायची आहे, त्यासाठी आपण वर झाकण ठेवत आहोत। आता आपण बघून घेऊया आपली काकडी छान रसात शिजली असेल। काकडीचा जो रस येतो त्याच्यातच ती शिजत ठेवायची आहे। एकदा ती आपण ढवळून घेऊ आणि त्यामध्ये आपण रवा टाकून घेऊ। एका काकडीला 3 वाटी रवा असं प्रमाण आपण इथे घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण आता थोडीशी हळद टाकून घेणार आहोत आणि चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपण छान ढवळणार आहोत। काकडी आणि रवा छान एकजीव झाले पाहिजेत। अशा प्रकारे आपण छान ढवळून घेतलेलं आहे आणि ते एकदम एकजीव झालेलं आहे मिश्रण। आता त्याच्यावर आपण झाकण ठेवून 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढूया। आपलं मिश्रण छान शिजलं असेल, इथे बघू शकता सुंदर असा रंग आलेला आहे, म्हणजे मिश्रण शिजलेलं आहे। आता आपण ते खाली चुलीवरून उतरवून घ्यायचं आहे आणि थंड झालं की मग आपण त्याची पुढची प्रोसेस करणार आहोत। आपण ही हळदीची पानं ठेवून घेतलेली आहेत आणि त्यावर थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे, जेणेकरून ते मिश्रण त्यावर छान चिकटेल। आता त्या हळदीच्या पानांवर आपल्याला हे काकडीचं मिश्रण थापून घ्यायचं आहे। इथे बघू शकता संपूर्ण पानावर ते मिश्रण तुम्हाला थापून घ्यायचं आहे। तुमचं मिश्रण जर थोडं घट्ट झालेलं असेल तर ते तुम्ही थोडंसं पिठाप्रमाणे मळूनही घेऊ शकता। अशा प्रकारे आपण हळदीच्या पानावर हे काकडीचं आणि रव्याचं मिश्रण छान थापून घेतलेलं आहे। त्यावर आता आपण चून आणि गुळाचं जे आपण पाकवून घेतलं होतं ते मिश्रण म्हणजे सारण भरून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आपण
अशा प्रकारे ते दोन्ही बाजूने बंद करून घेणार आहोत, जेणेकरून आतमध्ये ते सारण छान भरलं जाईल आणि अगदी बाहेरच्या बाजूने आपण त्या पिठाने एकमेकांना चिकटवून तो बंद करून घ्यायचा आहे। इथे बघू शकता ही अशी आपली हळदीच्या पानातील पातोळी तयार झालेली आहे। अशा प्रकारे आपण ह्या 7 ते 8 पातोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। इथे तुम्ही बघू शकता चुलीवर टोप ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे आणि वर आपण चाळण ठेवलेली आहे। आता ह्या सगळ्या पातोळ्या आपण त्या चाळणीमध्ये रचून घेणार आहोत। या इथे आता या पातोळ्या आपण या चाळणीमध्ये रचून घेणार आहोत। इथे बघू शकता छान पद्धतीने ह्या पातोळ्या अशा आपण लावून घ्यायच्या आहेत। आणि थोडंसं पाणी आपण त्यावर शिंपडून घ्यायचं आहे। थोडंसं वरून आपण पाणी शिंपडून घेऊया आणि त्या शिजण्याकरता आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊया। साधारण 20 मिनिटं उकडत ठेवल्यानंतर आता आपण बघूया आपल्या पातोळ्या उकडलेल्या आहेत का। आपण झाकण काढून घेतोय। वा, सुंदर अशी वाफ आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता या पानांचा रंग बदललेला आहे, याचाच अर्थ आपल्या पातोळ्या छान उकडून आलेल्या आहेत। अशा प्रकारे ह्या कोकणातील खास हळदीच्या पानातील पातोळ्या तयार आहेत। सुंदर असा घमघमाट सुटलेला आहे, तुम्ही सुद्धा हे घरी करून बघू शकता। अशा प्रकारे माझ्या आजीच्या स्वयंपाक खोलीतील हळदीच्या पानातील पातोळ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रियांमधून मला नक्की कळवा।